नमस्ते. परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे NJ आर्य एम्ब्रॉयडरी. तर आपण आर्य एम्ब्रॉयडरी रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो, क्लासेस घेऊन येत असतो. तर आज आपण एलिफंटचं हे वर्क बघणार आहे, कशा पद्धतीने आपण आरी वर्क केलेलं आहे पूर्ण डिटेल्समध्ये. त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे आपल्यापर्यंत पोहोचतील. तर इथं मी ट्रेसिंग पेपर घेतलेला आहे. एका ठिकाणी मॅट बाजू असते, एका ठिकाणी चकचकीत बाजू असते. तर जी चकचकीत बाजू आहे ती आपल्याला वरती धरायची आहे. आणि मोबाईल ट्रेसिंग कशा पद्धतीने करायचं त्याचेही माझे व्हिडिओ अवेलेबल आहेत माझ्या चॅनलवरती, तुम्ही जाऊन चेक करू शकता. तर इथं मी इरेझर घेतलेला आहे, त्यानंतर त्यामध्ये निडल जी आहे ती मी त्यामध्ये अडकवलेली आहे. तुम्ही टाचणी किंवा पिन जी असते बारीक किंवा जरदोजी जी निडल असते तीही घेऊ शकता. तर इथं मी आपल्याला जी आपण ट्रेसिंग केलेलं आहे त्याला होल पाडून घेत आहे. तर याचं मशीनही अवेलेबल असतं, आपल्याला माहीत असणार आहे. प्रोफेशनल पद्धतीनं आपल्याला करायचं असेल किंवा जास्त वर्कचे आपल्याला ऑर्डर येत असतील तर तुम्ही मशीन घेऊ शकता, त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट जे आहे ते करू शकता. पण इथं मी जे आहे ते आपल्याला सोपी पद्धत दाखवणार आहे, कारण जे बिगिनर्स आहेत किंवा जे नवीन शिकलेले आहेत त्यांच्यासाठी हे उपयोग त्यांना व्हावा म्हणून मी अगदी सोपी मेथड इथं दाखवत आहे. तर या पद्धतीनं ज्यावेळी तुम्ही होल पाडता तर तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही आहे, कारण इरेझर आपल्या हातात होतो, त्याचा बेस जो आहे तो आपण तयार करून घेऊ शकतो. आणखी आपल्याला अशा प्रत्येक जी डिझाईन आहे प्रत्येक डिझाईनवरती आपल्याला हे होल पाडायचं आहे, कारण आपण पावडर ट्रेसिंग करणार आहोत. त्यामुळं आपल्याला जे आहे इथं व्यवस्थितपणे होल पाडून घ्यायचे आहेत. जर एखादी बाजू जर राहिली तर तुम्ही ते पेन्सिलनं कवर करू शकता, पण जर डिझाईन न समजणारी असेल तर आपल्याला ती सहसा लक्षात येत नाही. तर आपल्या चॅनलला तुमचं खूप जणांचं प्रेम मिळत आहे, तुम्ही खूप जणांना शेअर करता, लाईक करता, त्यासाठी परत एकदा तुमचं सगळ्यांचं धन्यवाद. असेच व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत असते. आणखी मला मोटिवेशन मिळतं ज्यावेळी तुम्ही असे लाईक करता, कमेंट करता, आणखी माझे जे व्हिडिओ आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करता. तर परत एकदा मी धन्यवाद करते आपल्या सगळ्यांचं की खूप जणांपर्यंत आपण शेअर करत आहात माझे व्हिडिओ. तर असंच जर बिगिनर्स असतील किंवा कोण शिकणारे असतील नवीन तर त्यांच्यापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ नक्की पोचवा, त्यांचा फायदा होईल. तर इथं मी पूर्णपणे जे आहे ते पिनिंग करून घेत आहे. इथं पिनिंग करून होत आलेलं आहे माझं. तर यामध्ये मी पूर्ण जे आहे ते जरदोजीचं काम केलेलं नाही आहे, कारण बजेट जे आहे कस्टमरचं ते कमी आहे. तर तुम्ही हीच डिझाईन ब्लाऊजसाठी यूज करू शकता, साडीवरती यूज करू शकता, कुर्त्यावरती पण यूज करू शकता. हे जे मी वर्क करत आहे ते ब्लेझरवरती करत आहे, खूप जाड जे कापड असतं हे. तर याच्यावरती मी करत आहे. वेल्वेट ब्लाऊज असेल, ब्रायडल ब्लाऊजमध्ये तुम्ही ही जी डिझाईन आहे ती यूज करू शकता. तर खूप सोप्या पद्धतीनं आपल्याला दाखवणार आहे की मी कशा पद्धतीने हे वर्क केलेलं आहे. तर यामध्ये मी कटपाईप यूज केलेला आहे, शुगर बीट्स यूज केलेला आहे, पोत यूज केलेली आहे. त्यानंतर आपल्याला आउटलाईन जी आहे ती जरीची करायची आहे. तर इथं बघू शकता चकचकीत बाजू जी आहे आपल्याला ती वरती ठेवायची आहे आणि मॅट बाजू जी आहे ती खाली. पण इथं मी ट्रेसिंग करताना उलट बाजूने केलेली आहे, त्यामुळे मी चकचकीत बाजू जी आहे ती खाली ठेवणार आहे आणि मॅट बाजू आहे ती वरती ठेवणार आहे. पण आपल्याला तसं करायचं नाही आहे, कारण मला खूप दिवसांचा अनुभव आहे, त्यामुळं मी हे या पद्धतीनं करू शकते. आपण नवीन आहात त्यामुळं आपल्याला मॅट बाजू जी आहे ती खाली ठेवायची आहे, कारण खूप जर तुम्ही प्लास्टिक बाजू खाली ठेवली तर डिझाईन जी आहे ती पसरू शकते. तर इथं मी चॉक घेतलेला आहे आणि चॉक जो आहे तो आपली जे आपण शिलाईसाठी वापरतो ते घेतलेलं आहे. इथं पावडर ट्रेसिंग घेतलेलं नाही आहे मी, कारण पावडर ट्रेसिंग जर करायचं असेल तर आपल्याला पावडर घ्यायला लागणार आहे. त्यानंतर त्यामध्ये तुम्ही थोडंसं शॅम्पू घालू शकता. आणखी तुमचं फॅब्रिक जर फेंट असेल तर त्यामध्ये थोडी तुम्ही नीळ टाकू शकता. आणखी पाणी घालून आपल्याला ते करून घेऊन त्यानंतर दोऱ्याने जे आहे जे आपण कॉटदोरी वापरतो ती दोरी घ्यायची किंवा कॉटनचा जाड दोरा जो असतो तोही तुम्ही घेऊ शकता आणि त्याने आपल्याला ट्रेसिंग करायचं आहे. पण इथं जे आहे मी सोप्या पद्धतीनं आपल्याला दाखवणार आहे, त्यामुळे इथं मी चॉक घेतलेला आहे. आणि फक्त असं तुम्ही या पद्धतीनं पिन लावूनही घेऊ शकता, कारण जर बिगिनर्स असाल किंवा सेट करता येत नसेल आपल्याला पूर्णपणे तर आपल्याला ती येणार नाही आहे करता, त्यामुळे आपल्याला इथं पिन तुम्ही लावून घेऊ शकता अशा पद्धतीनं.
तर आपल्याला फक्त जे आहे ते चॉक फिरवून घ्यायचं आहे आणि प्रत्येक जे आपण पिनअप केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला ते फिरवून घ्यायचं आहे. अगदी परफेक्टपणे जे आहे ती डिझाईन आपली त्यामध्ये येणार आहे. तर कलर कॉम्बिनेशन मी सेम वापरलेलं आहे, जसं तुम्ही एलिफंट इथं मोबाईलवरती आपल्याला दिसत आहे. तर त्या पद्धतीनं मी इथं जे कलर कॉम्बिनेशन आहे ते यूज केलेलं आहे, पण मटेरियल जे आहे ते वेगळं वापरलेलं आहे आणि स्टिचेस आपण वेगळे केलेले आहेत. एवढंच आपण फरक केलेला आहे. आणि तो कशासाठी, तर आपण बजेटनुसार जे आहे तर आपल्याला बजेटनुसार जे आहे ते इथं बघून आपल्याला वर्क करायचं असतं. जर बजेट कमी असेल कस्टमरचं तर त्या पद्धतीने तुम्ही मटेरियल यूज करू शकता आणि कष्टही आपल्याला जास्त त्याला लागणार नाही आहेत. आणखी जर बजेट जास्त असेल तर तुम्ही जरदोजी यूज करू शकता. आणि जे लोडिंग वगैरे स्टिचेस असतात आपले ते आपण प्रोफेशनल क्लासमध्ये घेतो, तर त्यामध्ये आपण त्या पद्धतीने यूज करू शकता. तर क्लासेससाठी आपल्याला इन्क्वायरी करायची असेल तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती आपण मला कॉल करू शकता किंवा डायरेक्ट मेसेज करू शकता. आपला ग्रुपही आहे, त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर आपल्या क्लासेसमध्ये जे आहेत ते 60 ते 70 प्रकारचे स्टिचेस जे आहेत ते बेसिक आपण पूर्ण करतो. त्यानंतर आपण प्रोफेशनलमध्ये जे आहे जे ॲडव्हान्स क्लास असतो आपला त्यामध्ये आपण 3D 5D त्यानंतर हे एलिफंट वर्क, त्यानंतर डोली वर्क, ट्रेसिंगचा जो मास्टर क्लास आहे तोही आपण त्यामध्ये घेतो. अशा पद्धतीनं जे आहे ते आपण प्रोफेशनल क्लासमध्ये पूर्ण करतो. तर अगदी तुम्ही प्रोफेशनल शिकणार आहात या क्लासेसमध्ये. आणखी त्यानंतर तुम्ही ऑर्डरही घेऊ शकता आणि खूप फिनिशिंगमध्येही खूप फरक पडणार आहे, कारण आपण मटेरियलची जी इन्फॉर्मेशन आहे ती मटेरियल इन्फॉर्मेशन चांगल्या पद्धतीनं देतो. त्यामुळं नॉलेज जे आहे ते आपल्याला खूप मिळणार आहे यामध्ये. तर इथं मी आउटलाईन करून घेत आहे जरीची. आपल्याला इथं जरीची आउटलाईन करून घ्यायची आहे. तर आउटलाईन करणं का महत्त्वाचं आहे, तर ज्यावेळी आपण आउटलाईन करतो त्यावेळी आपल्याला जे आपण मटेरियल यूज करतो ते मटेरियल आपलं बाहेर जात नाही. त्यामुळं अगदी परफेक्ट पद्धतीनं आपण इथं जे वर्क आहे ते वर्क करतो. त्यामुळे जर तुम्ही सुरुवातीलाच मटेरियल भरायला सुरुवात केली तर जी डिझाईन आहे त्या डिझाईनच्या बाहेर त्या मटेरियल जाऊ शकतं आणि फिनिशिंग पण दिसणार नाही. आणखी जी आपली डिझाईन आहे ती डिझाईनने आपली बाहेर वर खाली अशी दिसणार आहे. त्यामुळे आउटलाईन करणं खूप महत्त्वाचं असतं. तर इथं मी 2 तारची निडल घेतलेली आहे, जरीचा दोरा घेतलेला आहे. इथं आउटलाईन पूर्ण आपल्याला करून घ्यायची आहे. ट्रेसिंग बघू शकता तुम्ही, खूप छान पद्धतीने तर ट्रेसिंग झालेलं आहे. आपण इथं कार्बनचा वापर करत नाही, तर इथं मी चॉक वापरलेला आहे, त्यामुळे थोडी पावडरीची निघत आहे. आणखी नंतर मी वर्क करताना तर खूप जास्त पावडर निघालेली आहे, आणखी फेंट झालेलं आहे. पण अंदाजे तुम्ही वर्क करू शकता. जर पावडर ट्रेसिंगचंच आपल्याला करायचं असेल तर तेही तुम्ही कमेंट करा, तोही व्हिडिओ मी बनवेन. जसं मी आपल्याला सांगितलं त्या पद्धतीनेच करायचं आहे, पण तरीही सांगून जर आपल्याला लक्षात आलं नसेल तर मला तुम्ही कमेंट करू शकता. तर या पद्धतीनं जे आहे ते मी आउटलाईन करून घेतलेली आहे. याच पद्धतीनं सगळी जी डिझाईन आहे आपल्याला ती आउटलाईन करून घ्यायची आहे. तर या पद्धतीने जे आहे ते आपल्याला आउटलाईन करून घेतल्यानंतर आपण यामध्ये मटेरियल भरणार आहे. तर मटेरियल आपल्याला मी सांगितलं त्याप्रमाणे इथं मी शुगर बीड्स वापरलेले आहेत, त्यानंतर कट पाईप यूज केलेले आहेत, पोत यूज केलेले आहे, पोत म्हणजेच कलर शुगर बीड्स. त्यानंतर इथं मी मोती यूज केलेले आहेत, आणखी ड्रॉप बीड्स पण यूज केलेले आहेत. असं कॉम्बिनेशन करून मी जी ही डिझाईन आहे ती पूर्ण केलेली आहे. डिझाईन पूर्ण झाल्यानंतर मला नक्की कमेंट करा की कशी बनलेली आहे. आणखी तुम्ही हे ट्राय करा. मला इमेज जी आहे ती तुम्ही मला पाठवू शकता या नंबरवरती, किंवा ग्रुप जर जॉईन केला असेल तर ग्रुपवरतीही पाठवू शकता. मलाही त्यामध्ये थोडंसं जे आहे ते आनंद होईल की मी जो हा व्हिडिओ बनवते माझ्या कामातून, माझ्या ऑर्डरमधून, माझे जे क्लासेस असतात त्यातून, त्यानंतर पूर्ण आपलं घरातलं पण आपल्याला माहीतच असेल की सगळं आपल्याला बघून जे आहे ते करावं लागतं. यामधून मी ही व्हिडिओ बनवत असते, कारण खूप जणांना याचा फायदा होत आहे. आणखी तुमच्या कमेंटनुसार मला कळत आहे की खूप लोक याचा फायदा घेत आहेत. खूप लोकांना
माझे व्हिडिओ जे आहेत ते उपयोगी पडलेले आहेत, त्यामुळं मी तुमच्यासाठी म्हणून वेळ काढून हे व्हिडिओ बनवत असते. जर तुम्ही या पद्धतीनं बनवून मला फोटो शेअर केला तर मला नक्कीच यामध्ये आनंद होणार आहे. आणखी मी तो यूट्यूबवरती परत शेअर पण करणार आहे. त्यामुळे नक्की ट्राय करा. खूप वेळ पण लागणार नाही. जर आपल्याला वेळ असेल तर तुम्ही 1 ते 2 दिवसात बनवू शकता, जर रोजचे अर्धा तास तुम्ही बसत असाल तर. आणखी तुम्ही रोजचे 1-2 तास वर्क करत असाल तर 2-3 तासात जे आहे ते एलिफंट बनून तयार होतो. खूप जास्त वेळ लागत नाही. प्रॅक्टिस असेल तर खूप 1 तासाभरात पण तुम्ही करू शकता. तर इथं वरच्या बाजूला जे आपण आउटलाईन केलेले आहे त्या ठिकाणी आपल्याला शुगर बीट्स भरायचे. इथं वर्क करताना जी थ्रेड आपण वापरतो ती पॉलिस्टर थ्रेड वापरायची. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते की पॉलिस्टर थ्रेड का वापरायचे, तर 100% पॉलिस्टर थ्रेड आपल्याला इथं यूज करायचे, कारण ती वर्क करताना सहसा कट होत नाही. त्यामुळे आपलं वर्क जे आहे ते फास्ट होतं. आणखी धागा आपला कट होत नाही किंवा जास्त वेळ जे आहे ते टिकू शकतं वर्क. जर आपण कॉटन दोरा यूज करत असाल तर ते वर्क करतानाही तुटत असतं नेहमी. आणखी ते जास्त लवकर जे आहे ते खराब पण होऊ शकतं. तर इथं तुम्ही बघू शकता खूप छान असं फिनिशिंग आलेलं आहे. मध्ये जे फ्लावर आहे त्या ठिकाणी मी फक्त फिलिंग केलेलं आहे कट पाईपचं. ही साईडला जे पानांचं जे डिझाईन आहे त्यामध्ये मी कट पाईप यूज केलेलं. तर फक्त आपल्याला इथं कॉम्बिनेशन लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही वेगळ्या कलरमध्ये पण यूज करू शकता तुमच्या ब्लाऊजच्या, ड्रेसच्या, जे काय असेल ते. फक्त इथं मी मेथड आपल्याला दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने इथं मी वर्क जे आहे ते केलेलं आहे. तर इथे मी सेंटरमध्ये शुगर बीट्स टाकलेलं आहे. तर ही जी सिरीज आपण सुरू केलेली आहे त्यामध्ये खूप तुमचं सगळ्यांचं प्रेम मला मिळालेलं आहे. या सिरीजला मला खूप गॅप पडला, कारण ही ऑर्डर होती आणि ही एक ऑर्डर नव्हती. मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं नाही, कारण खूप जण 2 मिनटं 5 मिनटं बघतात आणि नंतर व्हिडिओ जो आहे तो बंद करतात. जे आत्तापर्यंत बघत आहेत तेच माझे खरे सबस्क्रायबर आहेत. त्यामुळे मी आत्ता सांगत आहे आपल्याला की ही जी ऑर्डर होती मला 14 ब्लेझरची ऑर्डर आहे. आणखी हे 14 ब्लेझर मला मिळाल्यामुळं मी व्हिडिओ बनवू शकले नाही एवढ्या दिवस, 8 ते 10 दिवस. त्यामुळं आत्ता जी आहे ती माझी ही शेवटची ऑर्डर आहे. त्यानंतर मी हे रेकॉर्डिंग करत आहे पूर्ण झाल्यानंतर. त्यामुळे नक्की ट्राय करा. खास तुमच्यासाठी एवढ्या कामातून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर इथं मध्ये बघू शकता तुम्ही, इथं मी पोत यूज केलेली आहे. ग्रीन कलरची पोत आहे, ज्याला आपण कलर शुगर बीट्स पण म्हणतो. तर इथं ग्रीन, रेड, आणखी ग्रीन असं कॉम्बिनेशन करून घ्यायचं आहे. हिचा लुक तुम्ही बघू शकता, खूप छान आणि सुंदर असं दिसत आहे एलिफंट. आणि फिनिशिंग पण बघू शकता आपण, खूप सुंदर असं फिनिशिंग आलेलं आहे. जर प्रॅक्टिस तुम्ही कराल, रोज 1 अर्धा तास जरी प्रॅक्टिस करत असाल तर या पद्धतीचं फिनिशिंग तुमचंही येऊ शकतं. फक्त आपल्याला ट्राय करायचं असतं, आणखी वेळ काढून आपल्याला बसावं लागतं. जे इम्प्लिमेंट तुम्ही करता त्याचा रिझल्ट नक्की येतो. मग तो 8 दिवस लागून दे किंवा 15 किंवा 1 महिना. तर ज्यावेळी तुम्ही प्रॅक्टिस करता त्यावेळी खरंच जे आहे आपलं मेहनत जी आहे ती या पद्धतीनं दिसून येते. त्यामुळं जर तुम्ही या प्रोफेशनमध्ये असाल, बाहेरचे तुम्ही ऑर्डर घेत असाल तर नक्की प्रयत्न करायला तुम्ही मागं पडू नका, कारण ज्यावेळी आपण प्रयत्न करतो त्यावेळी नक्की त्यामध्ये आपल्याला फायदा होतो. तर इथं मी ड्रॉप बीट्स वरच्या बाजूला तुम्ही बघू शकता कॉम्बिनेशनसाठी म्हणून ड्रॉप बीट्स घातलेले आहेत. आता मी इथं मध्ये जे आहे ते कट पाईपचं फिलिंग करून घेणार. आणखी आपल्या काही शंका असतील किंवा आपल्याला आरी वर्कबद्दल किंवा स्टिचेसबद्दल काही शिकायचं असेल, नवीन काही शिकायचं असेल, मी प्रत्येक गोष्ट या चॅनलवरती शिकवलेली आहे. असं कुठलंही स्टिचेस नाही आहे किंवा असं कोणतंही डिझाईन नाही आहे की मी शिकवलेलं नाही आहे. तर फॅब्रिक पेंटिंगपर्यंत आपण यामध्ये शिकवलेलं आहे. तरीही आपल्याला काही शिकायचे असेल, अजून काही वर्क आपल्याला येत नसेल
तर मला कमेंट करा, मी नक्की तो व्हिडिओ आपल्यासाठी बनवेन. तुम्ही लुक जो आहे तो बघू शकता, खूप छान आणि सुंदर असा लुकचा दिसत आहे. आणि तर मध्ये जे मी एलिफंटसाठी जो स्टोन लावलेला आहे तो आपण डोळ्यासाठी म्हणून लावलेला आहे. तर हे मटेरियल जे आहे ते कोणतं यूज करायला पाहिजे, कोणत्या कंपनीचं यूज करायला पाहिजे, ते सगळी माहिती आपण डे 1मध्ये घेतो. ज्यावेळी आपल्या क्लासला सुरुवात होते त्यावेळी आपण मटेरियल इन्फॉर्मेशनच घेतो, कारण ज्यावेळी तुम्ही वर्क करायला शिकत असता त्यावेळी तेच महत्त्वाचं असतं. माझे 2-3 क्लास याआधी प्रोफेशनल झालेले, पण मला त्या ठिकाणी मटेरियल बाबत किंवा नेडलबद्दल काहीही माहिती दिली गेलेली नव्हती. त्यामुळं मी अशी कन्फ्यूज असायची. गेल्या 17 वर्ष झाले मी आरीवर्क करते. मध्ये 2013-14ला आरीवर्क पूर्ण बंद झालं होतं, त्याचं मटेरियलही मिळत नव्हतं. आणखी परत जवळपास मी 2013 ते 2016पर्यंत हे करत नव्हते वर्क. त्यानंतर परत 2017मध्ये जी फॅशन आली, परत त्याचं मटेरियल जे आहे ते अवेलेबल झालं. त्यावेळीपासून मी 2018पासून परत मी शिकण्यास सुरुवात केली, जी आता ट्रेंडिंगमध्ये आलेले डिझाईन्स ते. तर मी 2-3 ठिकाणी प्रोफेशनल क्लास केले आणि ऑनलाईन केले, मी बाहेर गावाहून केले. तर त्या ठिकाणी मला मटेरियलबद्दल किंवा निडलबद्दल काहीही माहिती मिळाली नाही. फक्त 1 तार 2 तार एवढंच मला सांगितलं गेलं. पण मी आत्ता जो 1-2 वर्षापूर्वी जो क्लास केला त्यामध्ये मला संपूर्ण माहिती मिळाली. त्यामुळे मी हे जे 4-5 प्रोफेशनल क्लास केले त्याचं पूर्ण जे आहे ते एकाच क्लासमध्ये आपल्याला शिकायला मिळणार आहे. त्यामुळे मी हे प्रयत्न करत असते की ज्यावेळी मी कन्फ्यूज होते की मटेरियल कोणतं यूज करायला पाहिजे, निडल कोणती यूज केली पाहिजे, स्टिचेस कशा पद्धतीने आपल्याला केलं पाहिजे, ते मी सगळं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. असं नाही की मी जे 7-8 वर्ष मला शिकायला लागले तेवढे तुम्हाला लागणार आहेत. तुम्हाला फक्त आणि फक्त ते 45 दिवसात शिकायला मिळणार आहे. तर एवढ्या वर्षाचा जो अनुभव आहे ते तुम्हाला शिकायला मिळणार आहे. त्यामुळं क्लास नक्की जॉईन करा जर आपल्याला प्रोफेशनल पद्धतीने शिकायचं असेल तर. किंवा असंही तुम्ही यूट्यूबवरती बघून पण करू शकता. असं नाही की आपल्याला क्लासेस करायला पाहिजे, पण नक्की जर यामध्ये प्रोफेशनल पद्धतीनं करायचं असेल, करिअर करायचं असेल तर तुम्ही क्लास जॉईन करू शकता. तर परत एकदा मनापासून आभार सगळ्यांचे की तुम्ही एवढे सगळे शेअर केलेले आहेत माझे व्हिडिओ, आणखी लाईक केलेले आहेत. त्यानंतर तुम्ही छान छान कमेंट करता माझ्यासाठी. तर असेच व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नक्की जे आहेत ते घेऊन येण्याचा प्रयत्न करते, आणखी यापुढेही करणारच आहे. तर आपली ही डिझाईन जी आहे ती पूर्ण झालेली आहे. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे हे 1 पीस नाही तर अशा 14 पिसांवरती मी वर्क केलेलं आहे. आणखी हे ऑर्डर कंप्लीट झालेली आहे, त्यानंतर मी हे रेकॉर्डिंग करत आहे. तर खूप छान पद्धतीनं आपले जे हे डिझाईन आहे त्याची कॉलरची ही डिझाईन आहे ती तुम्ही ब्लाऊजवरती यूज करू शकता. त्याचाही व्हिडिओ आपल्याला मी घेऊन येणार आहे, तोही व्हिडिओ लवकरच अपलोड होईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन डिझाईन घेऊन. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणखी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण खूप जणांना याचा फायदा होणार आहे. तर आपण फायनल लुक याचा बघू शकता कशा पद्धतीने झालेला आहे. खूप छान आणि सुंदर प्रकारे आपल्या इथं डिझाईन बनवून तयार आहे. हीच डिझाईन तुम्ही ब्लाऊजसाठी यूज करू शकता, साडीमध्ये यूज करू शकता, कुर्त्यावरती यूज करू शकता. तर खूप छान पद्धतीनं जे आहे ते आपल्या इथं वर्क करून झालेलं आहे. परत एकदा आपल्या सगळ्यांचं धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.